हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी अस्त्रच्या प्रतिनिधीशी बातचीत केली. यावेळी त्यांनी लव्ह जिहाद आणि हलाल सर्टिफिकेशन या विषयावर परखड मते मांडली. त्यांची ही संपूर्ण मुलाखत खास अस्त्रच्या वाचक, श्रोते आणि प्रेक्षकांसाठी सादर करीत आहोत. नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक. आज एका महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात आपल्या सर्वांशी मी संवाद साधणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सध्या संपूर्ण भारतभरामध्ये श्रद्धा वालकर प्रकरणानंतर संपूर्ण देश संतप्त होऊन रस्त्यावरती आला. का तर त्या आफताबनं श्रद्धा वालकरचे 35 तुकडे केले. ही लव्ह जिहादची घटना आहे. तिला फसवलं जातं, तिचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले जातात आणि अशा आत्तापर्यंत किती श्रद्धा वालकर झाल्या या सगळ्या घटना चर्चेत येतात. आणि असे एक दोन नव्हे, तो सहस्रो मुली या लव्ह जिहादच्या विळख्यामध्ये अडकल्यात हेही लोकांसमोर आलं. या संदर्भात हिंदू जनजागृती समिती गेली 2005 पासून संपूर्ण देशभरामध्ये हे लव्ह जिहादचं षडयंत्र काय आहे याच्याविषयी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अगदी आपल्या हिंदू धर्मातल्या अनेक मुलींना या षडयंत्रामध्ये बळी पाडण्यासाठी रेड कार्ड लावलं जातं. तुम्हाला मी अक्षरशः या ठिकाणी दाखवतो की ह्या माध्यमातून आपली हिंदू मुलगी जर शीख समाजाची असेल तर तिच्यासाठी फसवायला किती पैसे घेतले जातात. ज्या संघटनेवर आता बॅन आणलेले पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFI, या संघटनेने काही वर्षापूर्वी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलं होतं. याच्यामध्ये काय म्हटलं आहे तर पंजाबी मुलगी असेल तर या ठिकाणी तिला फसवण्यासाठी लव्ह जिहादच्या षडयंत्रांतर 7 लाख रुपये, शिंदी मुलगी असेल तर 6 लाख रुपये, ब्राह्मण समाजाची मुलगी असेल तर 6.5 लाख रुपये, मराठा असेल तर 6 लाख रुपये, जैन मारवाडी असेल तर 3.5 लाख रुपये, बौद्ध मुलगी असेल तर 1.5 लाख रुपये. आमच्या मुलींचे रेड कार्ड्स लावावेत आणि या लव्ह जिहादला बळी पाडावं. आणि आमचं स्पष्ट या ठिकाणी म्हणणं आहे आणि अनेक घटनांमधनं समोर आलेले की या लव्ह जिहादमधनं ज्या मुली फसतात तर केवळ प्रेम प्रकरण नव्हे, लव अधिक जिहाद, आणि जिहाद हा इस्लामसाठी केला जातो. इस्लामसाठी केलेला धर्मयुद्धामध्ये जिहाद असतो. या प्रेमाच्या फसव्या जाळ्यामध्ये अडकवायचं आणि त्याचा उपयोग जिहादसाठी करायचा. 4-5 प्रकारे आमच्या मुलींना याच्यामध्ये फसवलं जातं आहे. एक तर हिंदू मुलींच्या पोटी मुसलमान जन्माला घालणं, दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांना वेश्या व्यवसायाला लावणं, अनेक घटनांमध्ये उघड झालेलं आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज 16 वयोगटापासून ते 22 वयोगटातल्या हिंदू मुलींना ज्यावेळेस लव्ह जिहादला बळी पाडलं जातं तर बऱ्याच घटनांमधनं समोर आले की त्यांचे ऑर्गन्स, अवयव 2 कोटीपासून ते 5 कोटीपर्यंत विकले जात आहेत. त्यानंतर अशा हिंदू मुलींना आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी करून घेतलं जाईल. नुकतं तुम्ही सोशल मीडियावर पाहताय सगळेजण की केरला स्टोरी म्हणून ते एक बुरखा घातलेली मुलगी स्वतःची व्यथा सांगते त्या ठिकाणी. आणि मी असं नाही तर केरळमधल्या 32,000 मुली गायब झालेल्या त्या कुठं गेल्या हे शोधा, ते आवाहन करते या ठिकाणी. महाराष्ट्र सरकारनं एक 6 महिन्यापूर्वी विधानसभेतनं एक आकडेवारी प्रसिद्ध केली की गेल्या 5 वर्षांमध्ये 23,000 मुली आणि महिला गायब आहेत. या महिला कोण आहेत, कुठल्या धर्माच्या आहेत हे जर नक्की शोधलं तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो की 90-95% मुली ह्या हिंदू असतील याच्यामध्ये. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आज ह्या सगळ्या गोष्टींमधनं ज्यास हे सगळं पुढे येतं त्यास सुरू होतो तो लव्ह जिहाद. आज नॅशनल शार्प शूटर तारा सहदेव असेल, IAS ऑफिसर टीना दाभी असेल, आपल्या चित्रपटसृष्टी जे सगळे खान आहेत हे सगळे हिरो आहेत, हिरोईन सगळ्या आपल्या हिंदू मुली आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे एकंदरीतच बघितलं हे लव्ह जिहादचं षडयंत्र खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. आणि हे षडयंत्र जसं पुढे यायला लागलं तसं लोकांच्या लक्षात आलं की लव्ह जिहाद कार्यरत नाही आहे. आज लँड जिहाद आहे, बॉलिवूड जिहाद आहे, हॉलिवूड जिहाद आहे, हॉटेल जिहाद आहे, सेक्स जिहाद आहे, जिम जिहाद आहे, गड जिहाद आहे, मजार जिहाद आहे, फायनान्स जिहाद आहे, कोरोना जिहाद आहे, फ्रूट जिहाद आहे. अशा अनेक प्रकारचे जिहादचं एक षडयंत्रच. आणि या सर्व षडयंत्रामागं संपूर्ण जग त्याच्यामध्ये विणलं जातं आहे, जगाला ओवलं जातं आहे, त्याच्यामध्ये गोवलं जातं आहे याच्यामध्ये. आणि अशाच एका विषयासंदर्भाने आज आपल्या सगळ्यांशी चर्चा करणार आहे. त्या जिहादचं नाव आहे हलाल जिहाद. आता हा हलाल जिहाद म्हणजे काय आहे तर हलाल जिहाद म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची एक समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारा जिहाद. याच्यामध्ये हलाल म्हटलं की जनरली आपल्याला असं वाटतं की हे फक्त मटण मांस पुरतं मर्यादित आहे.
आपल्या शहरामध्ये कुठल्या तरी एखाद्या भागामध्ये एक मुस्लिम व्यक्ती मांसाचं दुकान असतं आणि त्या ठिकाणी लिहिलेलं असतं हलाल फ्रेश मिलेगा, हलाल मिलेगा वगैरे वगैरे सगळ्या. परंतु हिंदू धर्मशास्त्रानुसार जे आमचे मांसाहारी हिंदू आहेत अशा बांधवांसाठी म्हणून सांगतो की हिंदू पद्धतीनुसार आपल्याकडे झटका मांस वापरलं जातं. एका झटक्यामध्ये प्राण्याचे 2 तुकडे होतात आणि त्या पद्धतीने निर्माण केलेलं मांस वापरलं जातं. शीख बांधवांमध्ये सुद्धा कुंथा मांस किंवा हलाल मांस निषिद्ध मानलेलं आहे त्या ठिकाणी. त्यांच्याकडे सुद्धा झटका पद्धतीचं मांस वापरलं जातं. आपली पूर्ण भारतीय सेना, इंडियन आर्मी सुद्धा झटका पद्धतीचं मांस वापरते. मग हा जर आपलं शास्त्र आहे, हा जर आपला धर्म आहे, तर या पद्धतीने बनवलेलं जे मांस असतं ते हिंदूंनी खावं हे रूढ आहे आत्तापर्यंत. मग असं असताना एखाद्या इस्लामिक व्यक्तीच्या दुकानामध्ये जे हलालचं मांस विकलं जातं आणि अज्ञानापोटी म्हणा किंवा माहिती नसल्यामुळं म्हणा आमचे अनेक बांधव त्या ठिकाणी जातात आणि म्हणतात दे हलालचं. त्या ठिकाणी सांगितलं जातं ये अच्छा मांस है, हायजेनिक है, साफ सुथरा है, इसमें रक्त नहीं है, आपके मांस तो मुर्दाड होते वगैरे वगैरे काहीतरी सांगितलं जातं. परंतु ॲक्च्युली मी तुम्हाला आज सांगणार आहे की हलाल म्हणजे काय आणि हराम म्हणजे काय. हलाल हा अरबी शब्द, याचा अर्थ आहे जी गोष्ट इस्लामला, कुराणला मान्य आहे, स्वीकारार्ह आहे, वैध आहे किंवा परमिसेबल आहे. आणि हराम याचा अर्थ असा आहे की जी गोष्ट इस्लामला मान्य नाही आहे, अवैध आहे, वर्जित आहे, या सगळ्या गोष्टी हराममध्ये येतात. प्रामुख्याने याच्यामध्ये उदाहरणं सांगायची झाली तर दारू असेल, स्पिरिट असेल, डुक्करचं मांस असेल, बँकेमध्ये पैसा ठेवणं असेल, व्याज देणं घेणं असेल किंवा रक्त असेल, अशा काही गोष्टी आहेत की ज्या इस्लामनुसार अमान्य आहेत. त्याचा निषेध केला जातो की त्या वर्जित आहे त्याच्यामध्ये असं. मग हे झालं हलालच्या मांस संदर्भातलं. परंतु तुमच्या मनात निश्चितपणे आता जो प्रश्न आला त्याचं मी उत्तर देतो की आज हलालचं मटण, मांस, मीठ आम्ही समजू शकतो, परंतु हे हलाल इकॉनॉमी काय आहे, हलाल जिहाद काय आहे. आज तुम्ही ज्या घरामध्ये बसलेल्या बांधवांनो, श्रोत्यांनो, तुमच्या घरामधलं जवळजवळ 50% उत्पादनं ही हलालची झालेली आहेत. हलालचा चहा आहे, हलालची साखर आहे, हलालचं तेल आहे, हलालचं तांदूळ आहे, हलालचा आटा आहे, हलालचं बिस्किट आहे. म्हणजे कॉस्मॅटिक्सपासून ते कन्स्ट्रक्शन्सपर्यंत आणि आपल्या खाण्याच्या पदार्थांपासून ते ॲनिमल फीड्सपर्यंत अशा अनेक कंपन्यांनी हलाल सर्टिफिकेट घेतलेलं आहे. हे सर्टिफिकेट काय आहे, कशा प्रकारे याचा उपयोग केला जातो, ह्याचा लोगो कसा आहे नेमका. आपल्याकडे भारतामध्ये कुठल्याही खाद्यान्नाला, खाद्यपदार्थांना जर मानांकन द्यायचं असेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं मानांकन देणाऱ्या एजन्सीज आहेत. त्याचं नाव आहे FSSAI, त्याला आपण फसाय म्हणतो, फूड स्टँडर्ड अँड सेफ्टी अथॉरिटी ऑफ इंडिया आहे. किंवा औषधांना जर आपल्याला मानांकन द्यायचं असेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं खातं आहे FDA, फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विभाग. यांचं मानांकन असेल तर भारतामध्ये सोडा, तुम्ही विदेशातही कुठंही आपलं खाद्यपदार्थ, औषधं तुम्ही एक्सपोर्ट करू शकता, याला कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही आहे. मग आज 57 मुस्लिम देशांचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपचं नाव आहे OIC ग्रुप, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन. 2013-14 यांनी मलेशियामध्ये एक बैठक घेतली आणि ठरवलं की आपल्याला भविष्यामध्ये आपल्या लोकांसाठी आपल्या धर्मानुसार खायला मिळालं पाहिजे, हलालचे पदार्थ खायला मिळाले पाहिजेत, वस्तू मिळाल्या पाहिजेत, कपडे मिळाले पाहिजेत, औषधं मिळाली पाहिजेत आणि आपली एक इकॉनॉमी या ठिकाणी उभी राहिली पाहिजे. मग यासाठी काय करायचं, तर यासाठी त्यांनी एकत्रित बसले आणि मलेशियन राष्ट्रांनी सगळ्यांसमोर एक प्रस्ताव ठेवला की आम्ही आमच्या देशामध्ये हलाल इकॉनॉमी चालवतो आहोत. काय आहे हलाल इकॉनॉमी, त्याचे फायदे कसे झाले, कशा देशामध्ये सुधारणा झाल्या, हे सगळं सगळ्यांसमोर मांडलं. आणि त्यानंतर सगळ्यांनी मिळून ठरवलं की याच्या पुढं भवितव्यामध्ये जर आपल्या मुस्लिम देशांमध्ये, 57 मुस्लिम देशांमध्ये कुठल्याही नॉन मुस्लिम कंट्रीजमधनं तुम्हाला कुठलेही प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचे असतील तर हा जो मी लोगो दाखवते तुम्हाला, अशा प्रकारचा लोगो जर उत्पादनावर असेल तरच अशा प्रकारची उत्पादनं, हलाल सर्टिफाईड उत्पादनं आपल्या देशात घ्यायची. या माध्यमातून आपल्या लोकांना धर्माचे पदार्थ खायला मिळतील, धर्मानुसारचे, आणि आपली इकॉनॉमी सेट होईल या ठिकाणी. असेही काही प्रकारचे लोगोज आहेत. पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, इराक, इराण, वेगवेगळ्या ठिकाणचे लोगो पाहिले जातात. आवर्जून हे लोगो तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. अशा प्रकारचे उत्पादनं जे आहे ज्याच्यावर हा लोगो आहे, या सगळ्यांचा बहिष्कार करणं आवश्यक आहे. कारण आमच्या देशामध्ये देश सेक्युलर असताना कुठल्याही पॅरलल सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे. आज आपण जर देशामध्ये पाहिलं तर हे सर्टिफिकेट कोण देत आहे, भारत सरकार नाही देत आहे, स्टेट गव्हर्नमेंट कुठलंही देत नाही याच्यामध्ये. आज हे सर्टिफिकेट देणाऱ्या संघटना आहेत 6 मुस्लिम NGOज. त्यांची नावं आहेत हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,
हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जमियत उलेमा हिंद नाव आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल, जमियत उलेमा हिंद हलाल ट्रस्ट, हलाल कौन्सिल ऑफ इंडिया आणि ग्लोबल सिरिया सर्व्हिसेस. यातली एक तरी सरकारची आहे का? एक तरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आहे का? फक्त चॅरिटीच्या अंतर्गत त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि या माध्यमातून येणारा पैसा कुठं जातोय याचा शोध घेतला पाहिजे. आज देश सेक्युलर असताना अशा प्रकारची प्रमाणपत्र देऊ शकतं का कोणी एनजीओ? याच्याकडे विचार केला पाहिजे. याच्यातून येणारा पैसा कुठं जातो आहे हे शोधलं पाहिजे. आज खरंच सेक्युलर देशामध्ये अशी कुठलीही संघटना उठून सर्टिफिकेट काढू शकते का हे आपण ठरवलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केल्यानंतर या हलाल इकॉनॉमीला, हलाल जिहादला, हलाल सर्टिफिकेटला विरोध करायला सुरुवात केली. आणि तुम्हाला सांगतो बांधवांना, या ठिकाणी हे सर्टिफिकेट जे आहे हे किती भयानक आहे. आज माझ्याकडे मी काही वस्तू तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी की आज अशा प्रकारची उत्पादनं जी आहेत या ठिकाणी बघितलं तर हर्बल लाईफ या कंपनीचं स्किन बूस्टर नावाचं हे उत्पादन आहे. भारतामध्ये विकलं जातं हे उत्पादन. माझ्या बोटाच्या इथं तुम्हाला दिसेल की या ठिकाणी हलाल इंडियाचा लोगो आहे. आता भारतामध्ये काय हे हर्बल लाईफची उत्पादनं फक्त मुसलमान घेतात का? सगळ्या धर्माचे लोक या ठिकाणी राहतात. मग तुम्ही फक्त हलालचे या देशामध्ये का विकताय? हलाल म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स केलं जातं असं नाहीये. तर हलाल याचा अर्थ असा आहे की सर्टिफिकेट बेस्ड कॉन्सेप्ट बनवली. आज अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर माझ्याकडं निशा मेहंदी नावाचं हे आपल्या घरात येत असेल, केस काळे करण्यासाठी वापरलं जातं, हे भारतात विकलं जातंय. या ठिकाणी जर पाहिलं तर माझ्या बोटाच्या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला, हे सुद्धा हलाल सर्टिफाईड विकलं जाते. एक वेळ आमच्या देशातनं 57 मुस्लिम देशात एक्सपोर्ट करतो, त्याच्यावर हलाल सर्टिफिकेट आहे आम्ही समजतो. कमीत कमी पैसा तरी आमच्या देशामध्ये येतो. पण हे भारतात, महाराष्ट्रात, पुण्यात अनेक ठिकाणी का विकलं जातं? हे कुटकुट कोण आहे? हे सुद्धा या ठिकाणी हलाल सर्टिफाईड आहे. म्हणजे देश सेक्युलर असताना एका विशिष्ट धर्मियांसाठी अशा प्रकारची उत्पादनं विकणं हे मुळातच देशाच्या विरोधातलं आहे, संविधानाच्या विरोधातलं आहे, कायद्याच्या विरोधातलं आहे. आणि म्हणून आम्ही त्याला विरोध करायला सुरुवात केली. याच्या पुढे जाऊन धक्कादायक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आज आमच्या देशामध्ये अशा काही कंपन्या आहेत की ज्या आमच्या देशात येत आहेत, बिझनेस करतायत, पैसा आपल्या आपल्या देशात घेऊन जात आहेत आणि तुम्हाला आणि आम्हाला 100% हलालचं खाऊ घालतायत. नावं लक्षात ठेवा. पहिलं नाव याच्यामध्ये येतं मॅगडी, मॅकडॉनल्ड आहे, KFC आहे, तुमचं पिझ्झा हट आहे, बर्गर किंग आहे आणि ज्या ठिकाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणी पार्शली डॉमिनोज सुद्धा हलाल सर्टिफाईड आहे. या 5 कंपन्यांची नावं ऐकल्यानंतर तुम्हाला धक्का बसला असेल की आज या ठिकाणी आम्ही जातो पिझ्झा खायला, मग तो हलालचा कसा होतो? आणि 100% हा पिझ्झा बर्गर जो असतो त्या ठिकाणची उत्पादनं असतात की तुम्हाला आम्हाला हलालचीच खाऊ घातली जातात. कस्टमर राईट्सनुसार म्हणूयात किंवा कंझ्युमर राईट्सनुसार बघितलं तर मला काय खायचं, मला काय घ्यायचं, मी कुठली कपडे घालायची, मी कुठलं उत्पादन घ्यायचं, हा अधिकार ॲज अ ग्राहक म्हणून मला असला पाहिजे, ना की कुठल्या कंपनीला असला पाहिजे. पण जर मॅकडॉनल्ड ठरवत असेल की तुम्ही हलालचंच खायला पाहिजे, आम्ही हलालचंच देतो, तर हा आमच्या अधिकारांचा हनन आहे, ग्राहक अधिकारांचा हनन आहे. त्यामुळे त्याला विरोध करणं आवश्यक आहे. दुसरा महत्त्वाचा भाग की 15% मुसलमानांना खुश करण्यासाठी 85% अन्य धर्मीय इन्क्लुडिंग हिंदू या सगळ्यांच्या भावना दुखावताय, तुम्ही पायदळी तुडवताय, आमच्या धार्मिक भावना दुखावून आमचा धर्म भ्रष्ट करताय आणि म्हणून तुम्ही अपराधी आहात. आणि म्हणून मॅकडॉनल्ड, KFC, डॉमिनोज पिझ्झा किंवा तुमचं बर्गर किंग, पिझ्झा हट या सगळ्या आस्थापनांवरती बंदी आणली पाहिजे. मी आता काही उत्पादन तुम्हाला दाखवली, या सगळ्यांवरती सुद्धा सरकारनं बंदी आणली पाहिजे. कारण आज अशा प्रकारची उत्पादनं आमच्या सेक्युलर देशात विकता कामा नये, आमचं इकॉनॉमिकल स्ट्रक्चर या ठिकाणी अजिबात डिस्टर्ब करता कामा नये आणि कोणीही अशी समांतर अर्थव्यवस्था निर्माण करू नये. आणि या सगळ्यांमधनं येणारा पैसा किंवा आता या उत्पादनाला, एक उत्पादनाला जर सर्टिफिकेट घ्यायचं असेल, मगाशी मी नावं सांगितलं तुम्हाला, जमियत उलेमा हिंद, हलाल इंडिया, हे सर्टिफिकेट देणाऱ्या संघटना आहेत. एका कंपनीला, एका उत्पादनाला 47,000 रुपये द्यावे लागतात या जमियत उलेमा हिंदला, जर तुम्हाला विदेशात 57 देशात एक्सपोर्ट करायचं आहे तर. प्रत्येक वर्षी रिन्युएशन करायला लागतं, त्याला 20-22,000 वेगळे द्यावे लागतात. बरं, 10 मुस्लिम देश म्हणतील आम्हाला जमियत उलेमा हिंद सर्टिफिकेट पाहिजे, उरलेले 10 म्हणतील आम्हाला हलाल इंडियाचं पाहिजे, आम्ही काय हीच सर्टिफिकेट घेत बसायची का? अक्षरशः जिजिया कर जसा पूर्वी घेतला जायचा, तुम्हाला जर मोगलांच्या काळात मुसलमान राहायचं नसेल, मुसलमान व्हायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचा जिजिया कर दिला पाहिजे. तशाच प्रकारचा हा जिजिया कर आमच्याकडनं 6 मुस्लिम NGOज वसूल करतायत. आणि त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की याच्यातली जी जमियत उलेमा हिंद आहे, अशा प्रकारच्या संघटना
देशातल्या आतंकवादी जे आरोपी आहेत यांच्या लिगल एड चालवत आहे. जर्मन बेकरीचा पुण्यातला ब्लास्ट आहे, त्याची केस चालवते जमियत उलेमा हिंद. मालेगावचा ब्लास्ट असेल, 26/11चा हल्ला असेल, 7/11चा मुंबईचा रेल्वे बॉम्बस्फोट असेल, मुंबईतला झवेरी बाजारचा ब्लास्ट असेल, दिल्लीतला जामा मस्जिदचा ब्लास्ट असेल, कमलेश तिवारी हत्या प्रकरण असेल, समझोता एक्सप्रेस असेल, अगदी अलीकडच्या प्रकरणामध्ये ज्या हिजाबच्या प्रकरणामध्ये मुस्कान नावाच्या मुलीने ज्या घोषणा दिल्या अल्लाहू अकबरच्या, त्या मुलीला 5 लाख रुपये बक्षीस देणारी ही जमियत उलेमा हिंदच आहे. जे लव जिहादची प्रकरणं सध्या चाललेली, तसंच एक हादिया म्हणून प्रकरण चाललं होतं केरळमधलं, सुप्रीम कोर्टमध्ये गेलं होतं, तर त्या संदर्भातली केस चालवली कपिल सिब्बलांनी सुप्रीम कोर्टमध्ये. त्यांची 77 लाख रुपयांची फी दिली जमियत उलेमा हिंदने. म्हणजे 1-2 नव्हे, मी आज जी तुम्हाला सगळी उदाहरणं सांगतोय, सगळी माहिती आपल्यासमोर सांगतोय, ही सगळी या अधिकृत पुस्तकात पुराव्यांसहित दिलेली आहे. 6000 रिसर्च पेपर सर्च केल्यानंतर हे ग्रंथ तयार झालेले आपले राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी तयार केलेला आहे आणि यात सगळी उदाहरणं, सगळी पुरावे दिलेली आहेत. मी आवाहन करेल, या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर नंबर पण दिसेल. आपल्याला जर या विषयाविषयी सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचा. आपल्या वेबसाईटवरती पण हे उपलब्ध आहे सगळं ह्याच्यामध्ये असं. आणि मी म्हणतो म्हणून नाही, केवळ भारतात म्हटलं म्हणून जातं असं नाही की या हलाल इकॉनॉमीच्या माध्यमातून येणारा पैसा आतंकवाद्यांच्या लिगल एड चालवण्यासाठी वापरला जातो. तर अमेरिकेमध्ये सुद्धा तिथल्या इंटेलिजन्स ब्युरोनी हे सांगितलेलं आहे की या हलाल इकॉनॉमीच्या माध्यमातून येणारा पैसा हमास सारख्या आतंकवादी संघटनाला वापरला जातो. ऑस्ट्रेलियाच्या संसदेत हा विषय आलेला आहे, याचा पैसा कुठं जातो आहे. श्रीलंकेमध्ये ज्या ईस्टर चर्चमध्ये ब्लास्ट झाला, सगळा शोध घेतल्यानंतर लक्षात आलं की त्या ब्लास्टसाठी वापरलेला पैसा हलाल इकॉनॉमीतला होता. मग जर श्रीलंकेचं सरकार ह्या हलाल इकॉनॉमीवरती, हलाल उत्पादनावरती बंदी घालू शकतं, तर भारत का नाही घालू शकत? निश्चितपणे घालू शकतं. आणि म्हणून ओव्हरऑल लोकांची जागृती व्हावी, लोकांना लक्षात यावं, यासाठी आम्ही या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे. आम्ही 4 मागण्या या ठिकाणी सरकारकडे केलेल्या आहेत. पहिली मागणी ही आहे की या ठिकाणी अशा प्रकारची उत्पादनांना सर्टिफिकेट देण्याचा अधिकार NGOजला कोणी दिला तो पहिला काढून घ्यावा, काही संबंध नाही आहे. दुसरा महत्त्वाचा भाग, हे सर्टिफिकेट देत आहेत त्या पैसा एवढा लाखो करोड रुपये गोळा केलेले आहेत. आज 9 वर्षामध्ये हा हलाल इकॉनॉमीने वर्ल्ड वाईड जगभरामध्ये $2.1 ट्रिलियन इकॉनॉमी उभी केलेली, जी की आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेच्या बरोबरची अर्थव्यवस्था आहे. ही खूप भयानक गोष्ट आहे याच्यामध्ये, आणि आम्हाला माहीत पण नाही, आमच्या खिशातला पैसा घेऊन ही हलाल इकॉनॉमी उभी केलेली याच्यामध्ये. त्यामुळे ह्या पैसा कुठं जातो ह्या सगळ्यांची चौकशी व्हावी. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, मॅकडॉनल्ड असेल, KFC असेल, बर्गर किंग असेल, पिझ्झा हट असतील, अशा काही ज्या कंपन्या आहेत भारतात येत आहेत, कायदे पायदेही तुडवत आहेत आणि 100% हलालचं खाऊ घालत आहेत, यांचा बहिष्कार झाला पाहिजे. याच्यावरती सरकारने बॅन आणले पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा या ठिकाणी आहे की आज अशा प्रकारच्या सर्टिफिकेट देणाऱ्या संघटना आहेत, यांना अगदीच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय हितसंबंध जपण्यासाठी सर्टिफिकेट द्यावं लागत असेल तर हे कुठल्याही NGOजनं देऊ नये, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने द्यावं. कमीत कमी पैसा तरी सरकारकडे येईल. आता मी ओव्हरऑल सगळ्यांकडे विषय सांगितल्यानंतर काही कंपन्यांची नावं मी तुम्हाला सांगतो. हल्दीरामची 150 प्रोडक्ट हलाल सर्टिफाईड आहेत. विकानो हलाल सर्टिफाईड आहे. अमूलची 53च्या 53 प्रोडक्ट हलालची आहेत. पार्लेजी हलालचं आहे. ब्रिटानिया हलालचं आहे. हिंदुस्तान लिव्हरची सगळी प्रोडक्ट हलालची आहेत. आशीर्वाद आटा हलालचा आहे. फॉर्च्यून ऑइल हलालचं आहे. दावस बासमती हलालचं आहे. वाडीलाल आईस्क्रीम हलालचं आहे. क्वालिटी आईस्क्रीम हलालचं आहे. ताज केटर हलालचं आहे. गोल्डी मसाला हलालचं आहे. राकेश मसाला हलालचा आहे. तुमचं मॅगीची चिकन क्यूब हलालची आहे. कॉर्नेटो चिप्स हलालचे आहे. अशा अनेक कंपन्यांनी हे सर्टिफिकेट घेतलेले, परंतु त्यांनी एक हुशारी केलेली आहे. काही कंपन्याच मी उदाहरणं दाखवली तुम्हाला की भारतात विकतात आणि त्याच्यावर शिक्का मारलेला आहे, परंतु हल्दीराम असेल, ब्रिटानिया असेल, पार्ले असेल, अशा अनेक कंपन्यांनी भारतात ही उत्पादनं विकताना त्याच्यावर शिक्का मारलेला नाही आहे. त्यामुळे आमचं कन्फ्युजन असं होतं की कोणतरी सांगतं हे हलाल सर्टिफाईड आहे, तुम्ही घेऊ नका, आणि आम्ही उत्पादनं घ्यायला जातो, शिक्का बघतो त्याच्या हलालचा शिक्का नसतो. तर ह्या गोष्टीकडे तुम्ही एक भाग बारकाईने पहा की त्या कंपनीने हलाल सर्टिफिकेट घेतलेलं आहे, पैसे दिलेले आहेत, त्यांनी शिक्का मारू द्या किंवा न मारू द्या, ती कंपनी हलाल सर्टिफाईड आहे. पैसा तर गेलेला आहे त्या ठिकाणी. त्यामुळे या कंपन्यांची लिस्ट आम्ही तुम्हाला दाखवत आहोत स्क्रीनवरती, तुम्ही पहा या ठिकाणी. आणि अशा प्रकारच्या कंपन्यांचा बहिष्कार केला पाहिजे. अशा प्रकारची उत्पादनं घेतली नाही पाहिजेत. स्वतः तर घेऊच नका, परंतु अन्यांना सुद्धा सांगा. आणि देशाच्या सुरक्षेचा, देशाच्या भवितव्याचा आपण विचार करणं आवश्यक आहे ह्याच्यामध्ये. आणि आम्ही तर म्हणतो की ह्या उत्पादनावर शिक्का मारा तुम्ही, आम्ही ठरवतो घ्यायचं की नाही ह्याच्यामध्ये. आज देश सेक्युलर असताना कुठली संघटना, कुठली व्यक्ती, कुठली मुस्लिम NGOज अशा प्रकारचं करू शकत नाही. आणि या सगळ्यांवरती सरकारनं बॅन घालावं, हे मला आपल्या सर्वांसमोर सांगायचं होतं. लव जिहादच्या संदर्भात
आपल्या हिंदू बांधवांनी काय करायला हवं, नेमकी काय पावलं उचलायला हवी कुटुंबाने? ज्या कुटुंबात एखादी मुलगी असेल तर त्यांनी काय सुरक्षा म्हणून उपाय करायला हवे? नाही, अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा आपण विचारला या ठिकाणी. लव्ह जिहादच्या बाबतीत मुळात काय होतं ना, की आपण लव्ह जिहादला आमची मुलगी बळी पडल्यानंतर आम्ही विचार करायला लागतो तिला वाचवायचं कसं. मुळात लव्ह जिहादला आमची कुठलीही युवती बळीच पडली नाही पाहिजे, यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत याचा आपण विचार करणं आवश्यक आहे. या कार्याच्या निमित्ताने मी अनेक ठिकाणी जात असतो. मी तुम्हाला सांगतो, नागपूर या ठिकाणी गेल्यानंतर एक काउन्सिलिंग करणाऱ्या ॲडव्होकेट जोशी म्हणून मला त्या ठिकाणी भेटल्या. त्यांनी सांगितलं की आपल्या घरातल्या मुलीचं असं काही प्रकरण चालू असेल, तिच्या वागण्या बोलण्यातनं 80% आईंना माहिती असतं की असं काहीतरी चालू आहे, परंतु घरात वडिलांच्या भीतीमुळे हे सांगितलं जात नाही. घरामध्ये एक ताणतणावाचं वातावरण असतं, एक मोकळेपणाचं वातावरण असतं. त्यामुळं एक पालक म्हणून, एक आपण त्या ठिकाणी आपण पिता म्हणून हा विचार केला पाहिजे, एक भाऊ म्हणून असा विचार केला पाहिजे की घरामध्ये आपली जी मुलगी आहे, आपली जी बहीण आहे, यांच्याशी घरात खेळीमेळीच्या वातावरणात बोललं जातं का, मैत्रीपूर्ण संवाद साधला जातो का, त्या मुलींच्या काय अडचणी आहेत ते समजून घेतलं जातं का, त्यांना प्रेम दिलं जातं का, त्यांना काय हवं नको ते पाहिलं जातं का. कारण याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन हे धर्मांध युवक त्यांना प्रेम देणं असेल, त्यांना वस्तू देणं असेल, त्यांना गिफ्ट देणं असेल, अशा अनेक गोष्टी करतात आणि त्या प्रेमाच्या फसव्या जाळ्यात अडकतात. त्यामुळं पहिला तर भाग आपण घरात संवाद मैत्रीपूर्ण ठेवला पाहिजे, विचार जाणून घेतले पाहिजेत, अडचणी जाणून घेतल्या पाहिजेत आणि ते संवाद एवढे चांगले असले पाहिजेत की अगदी स्वतःच्या मुलीने स्वतःच्या वडिलांना सांगितलं पाहिजे की माझं या मुलावर प्रेम आहे आणि मला तुमची मदत पाहिजे. आज दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की आज आमच्याकडं अनेक हिंदू स्त्रिया होऊन गेल्या. आमची राणी पद्मिनी असेल, 8,000 हिंदू स्त्रियांना घेऊन ज्यांनी जोहार केला, त्या अल्लाउद्दीन खिलजीच्या नजरेला नखही पडू नये. हा आमचा आदर्श आहे. आमचा आदर्श कुठला लव्ह जिहाद नाहीये किंवा कुठली चित्रपटसृष्टीतली एखादी करीना खान नाहीये. आमचा आदर्श महाराणी पद्मिनी असेल, राणी चेन्नम्मा असेल, झाशीची राणी लक्ष्मीबाई असेल किंवा राणी हाडाराणी असेल, की ज्या राणीने स्वतःच्या पतीला युद्ध सोडून बाहेर येताना सांगितलं युद्धासाठी जा, अजिबात माझ्यामध्ये अडकू नको, अगदी घरी आल्यानंतर स्वतःचं शिरछेद करून त्या ठिकाणी त्याच्या हातात ठेवलं, तू युद्धाला जा, माझ्यामध्ये अडकू नको. अशा प्रकारचा इतिहास आमच्याकडे आहे. त्यामुळे या स्त्रियांचा गौरवशाली इतिहास, हिंदू धर्माचा इतिहास, हिंदू परंपरांचा इतिहास आम्ही लक्षात घेतला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगेल की हिंदू धर्मा इतकं कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य अन्य कुठल्याही धर्मामध्ये नाही आहे. आज तुम्हाला हवे ते कपडे घालता येतात, हवे त्या वस्तू वापरता येतात. ज्यावेळेस तुम्ही लव्ह जिहादला बळी पडता त्यावेळेस तुम्हाला 24/7 त्या बुरख्यामध्ये राहावं लागणार आहे. आज इस्लाम किंवा शरियाच्या कायद्यानुसार त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारे संपत्तीमध्ये वाटा नाही आहे, पोटगी मिळत नाही त्या ठिकाणी. हे कायदे मुळात हिंदू ज्या लव्ह जिहादला बळी पडलेल्या स्त्रिया आहेत त्यांच्या बाजूने नाहीच आहेत. 3 वेळा तलाक म्हटल्यानंतर पुढच्या क्षणी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त. हे तुम्हाला चालणार आहे का या ठिकाणी? त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर हिंदू धर्मा इतकं स्वातंत्र्य, हिंदू धर्मा इतकं पवित्रता, हिंदू धर्मा इतके संस्कृतीचं श्रेष्ठत्व अन्य कुठंही नाही आहे. त्यामुळे आपला धर्म श्रेष्ठ आहे. स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावह. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आमच्या धर्मात मरण आलं तरी बेहत्तर, परंतु आम्ही परधर्म स्वीकारणार नाही. अन्य धर्मियांच्या बाबतीत बघा, त्यांना लाखभर रुपये द्या, 2 लाख रुपये द्या, आपल्या धर्मात येतात का बघा. मग आमचा धर्म एवढा लेचापेचा झाला की कोणीही यावं त्याच्यामध्ये आम्हाला धर्मांतरित करावं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे की त्याचे परिणाम अगदी वेश्याव्यवसायापासून जर आतंकवादांपर्यंत होत असतील तर असं जीवन तुम्हाला हवं असेल तर निश्चितपणे तुम्ही बघा. परंतु आपल्या धर्माचं श्रेष्ठत्व लक्षात घेऊन धर्मशिक्षण घ्या. हिंदू जनजागृती समितीकडनं अनेक ठिकाणी अशा प्रकारचे धर्मशिक्षण देणारे उपक्रम आपण राबवतो. त्याचबरोबर अशा कुठल्याही धर्मांधांची आपल्या महिलांकडं, मुलींकडं वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत झाली नाही पाहिजे. यासाठी स्वतःचं संरक्षण करता यावं, यासाठी आपण हिंदू जनजागृती समितीकडून, आपल्या रणरागिणी शाखेकडून स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग देखील शिकवतो. त्याच्यामध्ये कराटे असेल, लाठीकाठी असेल, नानचाकू असेल, अशा सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देतो. आणि या प्रशिक्षण वर्गाला येणारी कुठलीही युवती 100% सांगतो मी तुम्हाला लव्ह जिहादला बळी पडणार नाही. त्यामुळे अशा वर्गात जर सहभागी व्हायचं असेल तर अवश्य आम्हाला संपर्क करा. अशा प्रकारचं प्रशिक्षण आपण निशुल्क सगळ्यांना उपलब्ध करून देतो आहोत. सरकारकडून लव्ह जिहाद रोखण्यासाठी उचलली जाणारी पावलं पुरेशी आहेत का? या संदर्भात आता खरं तर तुम्हाला मी एक तांत्रिक अडचण या ठिकाणी सांगतो की आता मागच्या 2005 पासून आपण संपूर्ण देशभरामध्ये लोकांमध्ये जागृती करतोय. हा लव्ह जिहाद आहे. खरं तर महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आबा असताना सुद्धा हा मुद्दा
विधानसभेमध्ये आला होता. पण दुर्दैवाची गोष्ट माहिती या ठिकाणी की ज्यावेळेस एखाद्या घटनेमध्ये मुलगी फसते, ती मायनर असू द्या किंवा मेजर असू द्या, 18 वर्ष पूर्ण झालेली असू द्या कमी असू द्या, पण ज्यावेळेस ती मुलगी फसते त्यावेळेस पोलीस स्टेशनला लव जिहादच्या अंतर्गत आमच्या मुलीला फसवलं असा गुन्हा दाखल करण्यासाठी पालक बांधव हिंदुत्वनिष्ठ गेल्यानंतर सगळ्यात पहिला त्याला विरोध होतो पोलिसांचा. याच्यामध्ये काय धार्मिक तेढ आणू नका, हे नका करू, ते नका करू. का? जर मुलगी लव जिहादला एखाद्या धर्मांधानी पळवून नेली तर लव जिहाद म्हणून केस का नाही दाखल करून घेत? दुर्दैवाची गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो की मागच्या 20 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त 22 केसेस ऑफिशियली लव जिहाद म्हणून नोंद झालेले आहेत आणि मुली तर लाखो गेलेले आहेत. आणि म्हणून ज्याप्रमाणे 9 राज्यांमध्ये लव जिहादच्या विरोधातला कायदा झालेला आहे, आज हरियाणा आहे, झारखंड आहे, गुजरात आहे, कर्नाटक आहे, मध्य प्रदेश आहे, त्याचबरोबर गोवा आहे, अशा अनेक ठिकाणी या लव जिहादच्या विरोधातला कायदा झालेला आहे. तशाच प्रकारचा कायदा महाराष्ट्रात केला जावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो आहोत. याच संदर्भातला प्रश्न मागच्या विधानसभेमध्ये माननीय आमदार नितेशजी राणे यांनी उपस्थित केला होता. त्यास माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी सांगितलं होतं की कायदे कठोर आम्ही करू या ठिकाणी, परंतु कायदे कठोर तर झालेच पाहिजेत, त्याची अंमलबजावणी पण कठोरपणे झाली पाहिजे. आणि अशा प्रकारच्या धर्मांधांचं फावतं का की त्या प्रकारे ज्या लव जिहादला घटनांना मुली बळी पडतात त्यांना पुरेसे शिक्षेचं प्रावधान नाही आहे. त्यामुळे असा एक कडक कायदा या ठिकाणी करावा, या धर्मांधांना भर चौकात फाशी द्यावी, तर जरब बसेल की याच्यापुढे कुठल्याही हिंदू मुलीला किंवा कुठल्याही मुलीला आम्ही लव जिहादला बळी पाडणार नाही. त्यामुळे फक्त कायदे सक्षम करून उपयोग नाही आहे, तर नव्याने कायद्यांची रचना झाली पाहिजे, नवीन कायदे निर्माण झाले पाहिजेत. आणि यासाठी हिंदू जनजागृती समितीकडून, सकल हिंदू समाज असेल, अन्य संघटना आहेत, या सगळ्या संघटनांकडून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लव जिहादच्या विरोधातले मोर्चे झालेले आहेत. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की याचसाठी 21 डिसेंबरला हिंदू जनजागृती समिती, वारकरी संप्रदाय आणि सर्व हिंदुत्वादी संघटनांच्या वतीने नागपूरच्या विधान भवनावरती एक मोर्चा धडकणार आहे. आणि त्याचे 2 विषय आहेत की महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण बंदी कायदा लागू करण्यात यावा आणि महाराष्ट्रामध्ये लव जिहादच्या विरोधातला कायदा तत्काळ करण्यात यावा. अशा 2 मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने प्रयत्न करतो आहोत. हलाल सर्टिफिकेशन रद्द करण्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याची आपली काही आहे का? बिलकुल. या ठिकाणी 3-4 प्रकारे आपली लढाई चालू आहे. एक तर एक जागरूक ग्राहक म्हणून आजपर्यंत तुम्ही कुठलंही उत्पादन घ्यायला गेल्यानंतर काय पाहत होता? एक तर एक्सपायरी डेट पाहायचा किंवा त्याचं प्राईस पाहायचा, किंमत किती ते पाहायचा. परंतु आजपासून काय पाहणार? तर त्या उत्पादनावरती अशा प्रकारचा हलालचा लोगो आहे का हे जागरूक नागरिक म्हणून पहा. नसेल तर 1 मिनिट लागतो आपल्याला, फक्त गुगलवर सर्च करा त्या कंपनीचं नाव, त्याच्या प्रोफाईलमध्ये जा आणि त्याच्या लिगसीमध्ये जाऊन चेक करा की ही कंपनी हलाल सर्टिफाईड आहे का. अशा प्रकारची उत्पादनं आहेत ती तुम्ही जागरूक नागरिक म्हणून त्याचा बहिष्कार करा, घेऊ नका. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जे उत्पादक आहेत किंवा ज्या ठिकाणी व्यापारी आहेत त्यांना मी सांगतो, आवाहन करतो की आपलं कोणाचे नुकसान करणं आमचा उद्देश नाही आहे. परंतु आज जर हिमालयासारखं उत्पादन आमच्याकडे 100% हलालचं विकलं जातं आहे तर त्याला 10 पर्याय आलेले आहेत. त्यामुळे अशा पर्यायी उत्पादनं जे हलाल झालेले नाहीत त्यांचा आपण आवर्जून विक्री करा. आणि त्या कंपन्यांना कळवा सगळ्यांना की आज आमच्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये लोक हलालची उत्पादनं घेत नाहीत, ते नाकारतायत. तुम्ही कृपा करून आम्हाला देऊ नका. लोक रागवलेत, संतप्त झालेत, ते खरंच संतप्त झालेले आहेत. हे मी व्यापाऱ्यांना आवाहन करेल, उत्पादकांना आवाहन करेल की आज आपल्या देशामध्ये उत्पादन करत असताना फक्त काही पैशांसाठी देशाची सुरक्षा जर आपण गहाण ठेवत असाल आणि देशाचं भवितव्य जर धोक्यात आणत असाल तर भवितव्यामध्ये आपल्यालाही याच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण आत्ता आपल्याला वाटतं की फक्त प्रॉफिट मिळते 57 देशांमधनं म्हणून आपण उत्पादन एक्सपोर्ट करताय. परंतु आज हल्दीरामसारखे 4 कंपन्या त्यांनी तयार केलेल्या आहेत आणि याच्या पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं आहे की आत्तापर्यंत तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचं आणि तुम्ही हलाल सर्टिफाईड आम्ही मान्य करायचो, परंतु आता तुमच्या प्रोडक्शन युनिटमध्ये 2 मुस्लिम धर्मीय पाहिजेत तर आम्ही समजू की हलालचं आहे. भविष्यात म्हणतील 25% पाहिजेत, त्याच्या पुढे जाऊन म्हणतील तुमचं रॉ मटेरियल सगळं आमच्या लोकांकडनं आलं पाहिजे. ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळं 4 पैसे जास्त मिळतात म्हणून हलालचं एक्सपोर्ट करू नका. आपल्या देशाचा विचार करा, देशाच्या सुरक्षेचा विचार करा. आणि लीगल अँगलनं जे मला विचारलं या ठिकाणी, आज अशा प्रकारची देशभरातनं अनेक ठिकाणी हलाल सक्तीविरोधी समिती स्थापन झालेल्या आहेत. माननीय पंतप्रधानांना याची निवेदनं गेलेली आहेत, पत्र गेलेली आहेत, आंदोलनं झालेली आहेत, मागण्या झालेल्या आहेत सगळीकडे. या संसदेच्या अधिवेशनात हा विषय निश्चितपणे येईल अशी आमची खात्री आहे. आणि लीगल साईडनं जर बघितलं तर आपल्या वकिलांची एक टीम हायकोर्टची यावरती गेली 1 महिना झाला अभ्यास करते. या महिनाभरामध्ये त्याच्यावरती PIL दाखल करण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत. फक्त मला सांगायचं एवढंच आहे की PIL दाखल करून कायदेशीर बंदी येईल,
परंतु घराघरातनं नव्हे, महाराष्ट्रातनं नव्हे तर देशभरातनं हलाल उत्पादन मुक्त भारत करण्याची जबाबदारी आपली आहे आणि यासाठी अशा उत्पादनांचा बहिष्कार करा. नमस्कार.